लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पांढुर्ले येथे भाजपातर्फे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत शहीद झालेल्या जवानांप्रती श्रद्धांजली म्हणून रक्तदान शिबिर संपन्न। नमस्कार, बातमी आहे सिन्नरमधून। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पांढुर्ले भारतीय जनता पार्टीतर्फे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत शहीद झालेल्या जवानांप्रती श्रद्धांजली म्हणून व गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले। याबाबत सविस्तर वृत्त असे की सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे ऑपरेशन सिंदूर मध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून व गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुका अध्यक्ष बहिरू दळवी व अर्पण रक्त संकलन केंद्र संगमनेर यांच्या पुढाकाराने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव उपस्थित होते। सकाळी ठीक 10 वाजता रक्तदानाला सुरुवात करण्यात आली होती। यावेळी 60 ते 70 रक्तदात्यांनी भारतीय जवानांप्रती प्रेम दाखवत रक्तदान केले। या प्रसंगी सिन्नर तालुका अध्यक्ष बहिरू दळवी, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, बाबूराव मोजाड, पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब दळवी, जयंत बाबू आव्हाड, सविता कोठूरकर, मंगल झगडे, सुनीता काळोखे, प्रियंका द्विवेदी, रघुनाथ बारकले, सयाजी भोर, बाळासाहेब भोर, परशुराम दळवी आदी उपस्थित होते। सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय। श्रद्धांजली द्यायची असेल, खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांच्यापर्यंत आपण या रक्ताचे बॉटल आपण पोहोचू आणि तीच या शहीदांसाठी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल। सन्माननीय गिरीशभाऊ महाजन यांचा आज वाढदिवस, त्यांनी केलेल्या कार्याचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे, पण नाशिक जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टी, नाशिक जिल्ह्याच्या सर्व पदाधिकारी आज मोठ्या प्रमाणात 11 ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या निमित्ताने या राष्ट्राच्या कार्यामध्ये, समाजाच्या कार्यामध्ये काहीतरी योगदान या कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून व्हावं, त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे। मी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने त्यांना मनपूर्वक जन्मदिनाच्या शुभेच्छा देतो। आमचे बहिरू दळवी अध्यक्ष भारतीय जनता पक्ष यांच्या कार्यालयामध्ये आमच्या संपर्क पंचकोशीतील सर्व कार्यकर्ते, आमचे संकटमोचन आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या देशावर यांनी अतिरेकी हल्ले केले, या शहीद झालेल्या आमच्या सिंदूर या कार्यक्रमांच्या अंतर्गत आम्ही जशाच तसं उत्तर देऊन दहशतवादी संघटना असतील, त्यांचे बोरके असतील, यांचा खात्मा करण्यास आमचे शूरवीर जवान भारताचे हे यशस्वी ठरले। त्या युद्धामध्ये जे आमचे जवान शहीद झाले त्यांच्या प्रकृतीसाठी, जे जखमी झाले त्यांच्या प्रकृतीसाठी रक्तदान हा विषय फार महत्त्वाचा आहे। गिरीशभाऊंनी आवाहन केल्याप्रमाणे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी इथं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। मी गिरीशभाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि जे आमचे जवान शहीद झाले त्यांना विनम्र अभिवादन करू। या देशावर कुणीही अतिरेकी हल्ले करण्याचा प्रयत्न केला तर जशाच तसे उत्तर आमच्या भारताचे सैनिक देतील, अशा प्रकारची एक वातावरण निर्मिती आमच्या संरक्षण मंत्रालयाने उभी केली, त्याबद्दल मी संरक्षण मंत्र्याचे सुद्धा मी फार फार आभार मानतो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.